मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा, होवो एकचितत्वता. देवभक्त असे द्वैत, अद्वयत्व न खंडिता. दाखवी देवदेवेशा, प्रार्थना ही तुला आता. सद्गुरुनाथ महाराज की जय. साधन कुठलं करायचं हे जाणणं खूप गरजेचं आहे. ते न जाणता आपण करत असतो. म्हणून मी म्हटलं आपल्याला की कुठल्या स्टेजवर कुठलं साधन करायचं हे समजलं पाहिजे. त्या दृष्टीने म्हणून एक रूप होता मन बुद्धी प्राण. आता बघा, आता या साधनेच्या मार्गातनं आता पटपट कळेल बघा तुम्हाला. एक रूप होता मन बुद्धी प्राण. याच्यामध्ये मन बुद्धी आणि प्राण सुद्धा एक रूप झालेला आहे ना. आत्मरूप आहा सिद्ध होत. आत्मरूप आहा म्हणून ही जी आहा संकल्पना आहे ना, आहा पॉइंट ज्याला म्हणतो ना, की त्या टेकवर गेले आहा, हे जे काही आहे ना स्वरूप ते आहा. आणि तिथं ते सिद्ध होतंय. म्हणून ते आपल्यामध्ये सिद्ध होत असतानाची अनुभूती किती महत्वाची आहे ना. म्हणून तो आनंद तिथं मिळतो. हाची असे इंद्र देवता स्वरूप. कळलं का? हाची असे इंद्र देवता स्वरूप, सर्वेंद्रियासी सह आत्मसिद्ध. आता मी माझ्या मनाचा विचारिक भूमिका नसून विज्ञानमय शक्तीतनं हा आत्मसिद्ध झालेला आहे, सर्वेंद्रियासह. लक्षात आलं? म्हणून हा साधनेचा पूर्ण योग म्हणावा लागतो. अपूर्णता काय आहे? विचाराने जातोय पण खाली अडकतोय. याचं कारण मी सुरुवात जी केली ते त्यातनं का केली ते तुमच्या लक्षात येईल आता. म्हणून सर्वेंद्रियासह आत्मसिद्ध, वेदांचे वचन आत्मशोधी तेज. वेदांचे वचन आहे ते आत्मशोधी तेज आहे. तेच तुला घेऊन जाणार आहे. हरिसंकल्पी एक सर्वदेव. हरिसंकल्पी एक सर्वदेव. सर्वदेव जे सृष्टीत कार्य करत आहेत, समष्टीत आहेत, तेच माझ्या व्यष्टीत आहेत, तेच माझ्या पिंडात, तेच देव कार्य करत आहेत. आणि त्यांचा संकल्प काय आहे? मी ब्रह्माशी जोडलेला आहे. बाबा मी जीवात्म्याचा माझा संबंध नाही. तू तुझं बघ, तू तेरा देख. पण मी माझं, मला ईश्वर शक्तीने मी आलो, देवाबरोबर आलेलो आहे खाली. हा, असं काय समजू नको. कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय ही सर्व शक्ती आपल्यात कार्य करते ना. ही शक्ती आपल्याला काय सांगते एक प्रकारे, की मी ईश्वराशी संबंधित आहे. हा, तुझी इच्छा मी पूर्ण करून देऊ शकते, जी तुझ्या शारीरिक जाणीवेतल्या आहेत तेवढ्याच, पण मी त्या इच्छेत बांधलेल्या नाहीये. म्हणून इंद्र देव हा कोणाच्याही इच्छेत बांधलेला नाहीये. आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या ज्या सर्व प्रकारच्या मूलद्रव्यांच्या देवता आहेत, त्या देवता सुद्धा केवळ ईश्वराची आज्ञा आहे. मी ब्रह्म आहे आणि सर्वम खलु इदं ब्रह्म या जाणीवेतनच ती परा आपल्यामध्येच येऊन अपरा होते आणि तीच माया म्हणून पुढे जाते. हा सगळा विषय मी मागच्या याच्यात सांगितलेला आहे की आपल्यामधली शक्ती केंद्र म्हणजे काय वगैरे वगैरे सर्व झालेलं आहे. तो विषय परत घेण्याचं काही कारण नाही. आत्ता वाटल्यात परत ते तुम्ही मागच्या याच्यात ऐकू शकता, असं काही प्रश्न नाही आहे त्याच्यात. म्हणून ते जरूर ऐका. म्हणजे हा ईश्वर येतो कसा आणि आपली सर्व ही घटना तयार होते कशी, हा विषय पण आत्मशोधाच्या जाणीवेचा फार महत्त्वाचा भाग आहे, लक्षात ठेवा. त्या दृष्टीने म्हणून सर्वत्र वसे हरिसंकल्पी एक सर्वदेव.
म्हणून त्यांचा हरिसंकल्पाचा जो मंत्र आहे तो चाललेलाच आहे. म्हणून ते त्यांच्या जाणीवेमध्ये नक्कीच कार्य करतायत. देवदेवतांचा विषय नाही आहे. त्यांना त्यांच्याप्रमाणे काम दिलेलं आहे ते काम करणारच आहेत. पण त्यांची इच्छा काय? त्यांची इच्छा एकच आहे की त्यांना त्या मूळ तत्वाला भेटायचं आहे. आपल्यामध्ये रजोगुण आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजे ब्रह्मदेव आहेत आपल्यामध्ये. सत्वगुण आहे म्हणजे विष्णू देवता आहेत आपल्यामध्ये. आपल्यामध्ये तमोगुण आहे म्हणजे शंकर देवता आहेत आपल्यामध्ये. हे जर आपल्यामध्ये आहेत, पण मग आपला आणि त्यांचा संकल्पच जुळत नाहीये. प्रॉब्लेम तिथं आहे. म्हणून त्या त्रिगुणाच्या जाणीवेला काहीही दोष नाही, कारण ते ईश्वरानेच तयार केलेले आहेत. उलट त्याचा वापर त्यांच्या संकल्पाशी आपण जुळवून जर केला तर काय होईल? आपण पण त्यांच्या संकल्पाप्रमाणे ईश्वरीय होऊ. मग आपण देवता का न व्हावं? एवढ्या देवता जर माझ्यात बसलेल्या आहेत तर आपण देवता का न व्हावं? असाही विषय जीवन जगताना करा, काहीही हरकत नाही आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे तमोगुण हा लागणारच आहे, पण तो ईश्वरीय जाणीवेतनं असं त्याचा नाश करण्यासाठी वापरा, तरच तो शिव तुम्हाला साथ देईल. बघा, असं त्याच्या नाशासाठी रजोगुण, कार्यशक्ती, तुमच्यामधला जो रजोगुण आहे तो सुद्धा असत्यावरती आरोहण करण्यासाठी वापरा. म्हणून यम नियम हे सगळे काय दाखवत आहेत तुम्हाला? याच्यात सर्व तमोगुणावरती, रजोगुणावरती आणि सत्वगुण हे विष्णूचं स्वरूप आहे. म्हणून शेवटी या विष्णूच्या ज्ञान जाणीवेतनंच आपल्याला मूळ महाविष्णूकडे जावं लागतंय. म्हणून हे सगळं ज्ञान घेतल्याशिवाय आपल्याला ईश्वराकडे जाता येत नाही. म्हणून एक सर्व देव जे आपल्यात बसले आहेत त्यांचा हुंकार कुठला आहे? तो संकल्प आपल्या संकल्पाशी जुळला की सुषुम्ना नाडी तयार होते. लक्षात ठेवा, आपली इडापिंगला ज्या नाड्या आहेत या त्यांच्याशी जुळत नाहीत. म्हणून कारण त्यांच्याकडे दुसरं कार्यच नाही आहे कुठलं. आपणच विविध गणितात अडकलेलो ना. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत गणित कोणाची आहेत? आपली आहेत. आपल्या शरीरातल्या देवदेवतांची काय आहेत? ते काय नाही, तुला असं करायचं कर, आलो मदतीला, असं कर, आलो. त्यांना फक्त एवढीच आज्ञा, याला मदत कर बस. आणि जेव्हा हा प्राण निघून जाईल ना तेव्हा तुम्ही सगळेजण उठायचं, आपली दप्तरं घ्यायची आणि माझ्याकडे यायचं. संपला विषय. शाळा सुटली, साई सुट्ट्यो, पालती देहाला घेऊन जातील, मारतील, काय जाळतील ते त्यांचं त्यांना बघा, तुम्ही निघून या. अहो, इतकी शाळेची घंटा आहे. घंटा वाजेपर्यंत ते देवदेवता राहतात आपल्यामध्ये. एकदा का घंटा वाजली की सगळे दप्तर आवरतात फटाफट. मरताना माणूस बघा कसा हळूहळू 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 हळू निघून जातो तो, खटाक, आहे की नाही? मग तिथं खटाखट पण आहे आणि फटाफट पण आहे, दोन्ही आहे. लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी आहेत तिथं. हा पण त्या ईश्वराच्या जाणीवेतल्या आहेत. म्हणून देवदेवता या ईश्वराबरोबर निघून जातात आणि आपल्याला टाटा बाय बाय करतात. आणि ते म्हणतात, जा आता तू ते आतल वितल सुतल किंवा भूर भवा महा, काय तुझे लायकी आहे त्याप्रमाणे पड तिकडे जाऊन बस तिथं आणि रमत गमत. असं सगळं विश्व आहे. आले लक्षात? हे समजून घ्यावं लागेल. म्हणून वेदांचे वचन उपनिषदा जाणं. म्हणून वेदांचं वचन आहे उपनिषदा जाणं. सर्वत्र वसे खूण हरीची त्या. मग आपल्यामध्ये सर्वत्र कोणाची खूण वस्ती आहे? हरीचीच वस्ती आहे ना. हरीची खूण पण वस्ती आहे आणि हरी पण वस्तीला आहे. अजून काय पाहिजे? आहे की नाही? म्हणून ही वस्ती काय आहे हे कळावं लागेल आपल्याला. अशा दृष्टीने देवांचा तो देव सोहम सिद्ध जाण. देवांचा तो देव सोहम सिद्ध जाण. त्याचं नावच ते सोहम सिद्ध. लक्षात आलं? लक्षात. म्हणून तुम्हाला जी उपासना दिलेली आहे रुद्राय शिवाय रामदूताय नमः, ही थेट त्या सोहम सिद्धाची उपासना आहे. लक्षात ठेवा. आणि मला आता तसं आपल्याला नकोच आहे ना काही. ही स्टेज तर यायला पाहिजे ना.
म्हणजे रामभक्ताय महातेजसे झालं म्हणून खूपदा झालं. ते किती वेळा त्यांनी त्या भक्ताय भक्ताय करत आपल्याला सांभाळायला यायचंय, आहे की नाही? एकदा त्याच्या जाणीवेत तरी जाऊन बघू ना. ओम रुद्राय शिव काय आहे हनुमंताची भक्ती म्हणजे, हे एकदा कळायला तर पाहिजे ना. हे सोहम सिद्ध म्हणजे काय प्रकरण आहे, सोहम ध्वनी म्हणजे काय प्रकरण आहे, सोहम उद्धारक म्हणजे काय प्रकरण आहे, हे किमान समजणं तर गरजेचं आहे आपल्याला. सोहम म्हणजे काय हे तरी समजलं पाहिजे नको का? ही सगळी ज्ञान जाणीवेतल्या गोष्टी आणि सर्व संतांनी मान्य केलेलं आहे. एकही संत या भूतलावर असा नाहीये की त्यांनी सोहम ध्यान केलेलं नाहीये. कारण सोहम सिद्धी प्राप्त झाल्याशिवाय तो संतत्वापर्यंत पोचूच शकत नाही. इतकं स्ट्रेट आहे, काही वेगळं नाही. म्हणून म्हणतायत, म्हणून देवांचा सर्वत्र वसे खूण हरीची त्या देवांचा तो देव सोहम सिद्ध जाणं. आणि का? वेदांचे वचन उपनिषदा जाणं. म्हणून ह्या सर्व संतांनी ते जाणलेलं आहे. आणि सर्वत्र वसे खूण हरीची त्या देवांचा तो देव सोहम सिद्ध जाण दाखवी विद्यानंद अनुभवे. म्हणून इथं श्रेष्ठ पण आहे. विद्यानंद स्वामी विद्यानंदांचं नाव पण आहे, ज्यांना आपण सर्वजण ओळखतोच, गुरुतत्वाच्या जाणीवेतनं पण ओळखतो. आणि विद्येच्या आनंदात जो राहतो त्याला सोहमसिद्धी कळते, असा श्लेष म्हणतोय मी. म्हणून विद्येचा आनंद म्हणून. आणि ती खूण कोण दाखवते? स्वानुभवातनं दाखवते. दाखवी विद्यानंद अनुभवे स्वानुभवी खूण गुरुकृपेतून. स्वानुभवी खूण गुरुकृपेतून अनुभवा येई स्वानंदी स्वरूप. म्हणून आपल्या स्वानंदामधलं जे स्वरूप आहे किंवा ज्या स्वरूपाच्या आनंदात जर गेला तर तो आनंद स्वानंद आपल्याला प्राप्त होऊ शकणार आहे. म्हणून साधन करावे ज्ञाने उजवावे सिद्धीसी पावावे गुरुकृपे. हेच साधन जे थेट सांगितलं. म्हणजे हा अर्क झाला ना. मी जे म्हणतोय तुम्हाला एसेन्स, सार, आत्मपाठाचं सार काय आहे. उद्या तुम्हाला हरिपाठाचं सार काढलं तर काय म्हणतील लोक? म्हणतात हरिमुखे म्हणा, बस हरिमुखे म्हणत राहा, त्यांनी काही होत नाहीये, लक्षात ठेवा. म्हणून हे सार पाहिजे की जी साधना स्वतः ज्ञानेश्वर माऊलींनी केली, तुकारामांनी केली, ते साधनेचं सार काय हे कळायला पाहिजे आपल्याला आता. म्हणून जाण असे हाच हरि आत्मपाठ. जाण असे हाच हरि आत्मपाठ नाथपंथी खूण माऊली सांगे. तेच मी सांगतोय तुम्हाला. मग आजपासून जे सांगतोय हा माऊलीचा अमृतानुभव आहे, जो आपल्याला आता पुढच्या आठवड्यापासून सुरू करायचा आहे, गुरुवारपासून. मग अमृतानुभव म्हणजे काय आहे? माऊलीची खूण आहे की ती सांगते जाण असे हाच हरी, तोच आत्मपाठ आहे. नाथ पंथी खूण माऊली सांगे. म्हणून नाथ पंथाची ही खूण आहे, लक्षात ठेवा. त्या भूमिकेतनं बघावं लागेल. एक हरी आत्मा जीव शिव समा. अमृतानुभवाच्या पहिल्याच जाणीवेमध्ये सांगितलेलं आहे जीव शिव ऐक्य म्हणजे काय असतं ते. शिवशक्ती समावेशन म्हणजे काय. एक हरी आत्मा एकच आहे, जीव शिव समा दाखवी त्या खुणा अमृतानुभवे. हा सगळा अनुभव फार वेगळा आहे, लक्षात ठेवा. म्हणून त्या अमृतानुभवाच्या खुणा आपल्याला समजून घ्याव्या लागतील. सोहम सोहम मंत्र जपा श्वासोश्वासी. म्हणून तुम्ही सोहम हा तुमच्या श्वासाच्या जाणीवेतनं, म्हणजे कुठलं म्हणतं मोजियेले हरिनाम, तसं हा नाम कुठलं? सोहम हे नाम. म्हणून कुठलाही जप तुम्ही समजा करत असाल आत्तापर्यंत, श्रीराम जयराम जय जयराम करत असाल, रामकृष्ण हरी म्हणत असाल, ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत असाल, किंवा कुठलाही देवीचाही म्हणत असाल, काही प्रॉब्लेम नाहीये. पण तो श्वासावर म्हणायला शिका.
तो श्वासावर जेव्हा म्हणायला लागाल तेव्हा मन बुद्धी चित्त अंतरंग चतुष्टय त्याच्या जाणीवेतनं तो प्राण तुमच्या इंद्रियाला एक प्रकारे स्वस्थ करत जाईल आणि इंद्र का एकदा देवतेची स्थापना तुमच्यात झाली की तोच जप सोहमच्या जाणीवेत पुढे सरकेल. म्हणून तो जप करताय तो चुकीचा आहे असं समजू नका, असं म्हणण्याचं पण काही कारण नाहीये. पण दॅट ट्रान्सफॉर्मेशन फेज हॅज टू कम येट, एवढाच विषय आहे त्याच्यातला. म्हणून ती ट्रान्सफॉर्मेशन फेज येण्यासाठी म्हणून तो श्वासावर घ्या, म्हणजे तोच जप ओम तत्वम सोहम सहा या जाणीवेत परावर्तित झाल्याशिवाय राहणार नाही. ही नाथ पंथी खूण आहे, ती माऊली सांगते. कारण माऊली का सांगते? कारण तिने देताना सांगितलं रामकृष्ण हरी मंत्र म्हणा, कारण तो तुम्ही म्हणा तर खरं. अरे तुम्ही काहीच म्हणत नाही आहात, सोहम पुढे आहे अजून, तेवढा तरी म्हणा. म्हणजे रामाला समजून घ्या, कृष्णाला समजून घ्या. हरी कोण? हरी हाची आत्मा, हे समजून घ्या. म्हणून म्हटलं जातं एक तत्व आत्मा हरीची सकळ. एक तत्व आत्मा तोच हरी, तोच सकळ आहे. राम तोची आत्मा, आत्मा हाची कृष्ण, अवघा पांडुरंग एक तत्वी. ते झालं ना सगळं. अवघा पांडुरंग एक तत्वी, एक तत्व जाण सोहम हेची कारण. एक तत्व जाण, त्याला कारण काय? सोहम हेची कारण. तत्वासी जाणती तत्वज्ञानी संत. लक्षात ठेवा. म्हणून तत्वज्ञानी संत लोकच तत्वाला जाणतात. हे जे सांगितलं जातं ना, हे फार महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. म्हणून एवढं थेट ज्ञान माऊली सांगते आपल्याला. एवढं थेट ज्ञान सर्व संत मंडळी आपल्याला सांगतायत, पण आपण घ्यायला तयार नाही होत. म्हणून काय म्हणताय ते, इंद्रियासी द्यावे तत्वाचे वळण. आपल्या सर्व इंद्रियांना आहे ते तत्वाचं वळण द्या. तत्वाचं वळण द्यायचं म्हणजे काय करायचं? तुम्ही म्हणाल इंद्रियांशी द्यावे. अरे इंद्रिय ज्या आपल्या शरीरातनं काम करत आहेत, ते काम करणारी तत्व कुठली आहेत? पंचमहाभूताच आहेत ना, त्रिगुणच आहेत ना. मग ही जी अष्टधा प्रकृती आहे, ही कुठल्या तत्वातनं निर्माण झाली? अरे म्हणजे माझ्यातलं पृथ्वी तत्व, हाडं मांस हे कशातलं आहे? माझ्यातलं रक्त, त्याच्यातनं माझ्यात असणारे स्वेद विविध प्रकारचे, हे सर्व जलतत्वाच्या जाणीवेतलं जे आहे. अश्रू येत आहेत, मग हे जल नाही का? मग हे कुठल्या तत्वात नाही येत आहे? अश्रू ढसा ढसा उकसा उकशी रडतोय, पण तत्वालाच ओळखत नाहीये आणि मेलेल्यासाठी रडत बसलाय. केवढा विषाद आहे हा. एक विषाद म्हणण्यापेक्षा केवढा एक प्रकारचं कॉन्ट्राडिक्टरी असं म्हणू, भ्रम आहे. म्हणून या तत्वाला समजून घ्या. म्हणून ही सर्व तत्व, अग्नी तत्व, तो तर आपण आता केवढं तेज जाणीवेतनं हे करतो आहे. आकाश तत्व आपल्यामध्ये पण आहे, सगळ्या पोकळ्या आहेत, त्यातनं प्राण फिरतो आहे. 2 पेशीमध्ये पण आकाश भरलेलंच आहे. आपण तसे पाहिले तर केवढं पोकळच आहोत ना सगळे. त्यात भरले काय? म्हणून आपल्याला शंख म्हणतात. लक्षात घ्या. आपल्याला लहानपणी आपले आई वडील काय म्हणायचे? काय शंख आहे रे हा माणूस, मुलगा. माणूस झाल्यानंतर म्हणता येत नाही ना, बरोबर. आपण नवऱ्याला थोडीच म्हणणार कसला शंखोबा आहे, असं म्हणतो का आपण? नाही म्हणत ना, असं म्हणू शकत नाही. केवढा मोठा प्रॉब्लेम आहे ना, कारण आपण पण शंखच असतो. पण ते शंखाला काय माहिती का, असं ते भोग पाडावं लागते आणि जे फुंकावं लागतं ना, तो सोहम ध्वनी आहे. लक्षात ठेवा. म्हणून पांचजन्य फुंकावा लागणार आहे आपल्यातला. कृष्णाचा पांचजन्य शंख होता. लक्षात ठेवा. एक 5ही इंद्रियांच्या जाणीवेतनं मी ब्रह्म आहे, सर्वम खलविदम ब्रह्म. माझ्यातला देव देवता सुद्धा ईश्वरीय माझ्याच आहेत आणि या सर्व सत्ता आली हाता. कुरुक्षेत्रावरती पांचजन्य फुंकला गेला होता. लक्षात ठेवा. मग
कृष्णाची जाणीव काय असेल, जस्ट इमॅजिन, आहे की नाही? त्या भूमिकेतनं बघावं लागेल. म्हणून इंद्रियांशी द्यावे तत्वाचे वळण, जाण हेची खूण साधक तू. अजून काय खुणा सांगायचंय? जाण हेची खूण साधक तू, साधन करावे ज्ञाने उजवावे, सिद्धीसी पावावे गुरुकृपे, सिद्धीसी पावावे गुरुकृपे. आणि नंतर ते काय म्हणतात बघा, आता या सिद्धीस पावल्यानंतर तो जेव्हा त्या जाणीवेमध्ये जातो तेव्हा विश्वातीत ब्रह्म परब्रह्म ते जाण. काय जाणायचंय आपल्याला? कुठल्या सिद्धीस पावायचं आहे? काय प्राप्त करायचंय? आत्मसिद्धी म्हणजे काय? विश्वातीत ब्रह्म परब्रह्म ते जाण, पांडुरंग त्यासी ओळखावे. म्हणून तू कुठल्या पांडुरंगाला ओळखतो आहेस ते या पांडुरंगाला ओळख. असं म्हणतायत ते, नसे तो सावळा नसे तोची काळा, नसे तो सावळा नसे तोची काळा, कालातीत ते रूप तेजसे. बघा, म्हणून कालाग्नी पेटल्यानंतर ब्रह्माग्नी जो पटतो तिथं महाशून्य अवस्थेमध्ये कळतं की अरे तो पांडुरंग त्या निजधामामध्ये असा बसलेला आहे. हे कळावं लागणार आहे. आणि कालातीत रूप तेजसे, विटेच्या अज्ञाना पल्याडतो उभा. विटेच्या अज्ञाना म्हणून विटेवर उभा आहे, कारण तो ते वीट बीट सगळं अज्ञान आहे. म्हणून मी पुंडलिकाला अज्ञानी म्हणतोय. त्यांनी वीट फेकली पांडुरंगाला उभा राहायला, त्याचं अज्ञान फेकून दिलं. रा उभा म्हणाला याच्यावर. हा हा, आहे की नाही? विटेच्या अज्ञाना, पण तो पल्याड उभा आहे म्हणून तो आला नाही. हा, म्हणून पुंडलिकाला पण पायरीवर बसवलं, तो आला नाही. म्हणजे पुंडलिका भेटी परब्रह्म आलं, पण विटेवर उभं केलं बिचाऱ्यानी. ते ये हृदयीचे ते हृदयी मिळालं नाही, म्हणून पुंडलिक पायरीवरतीच राहिला. तरी भक्तीचं सामर्थ्य एवढं आहे की ईश्वराच्या दृष्टीमध्ये त्याची भक्ती सतत तेवत राहिली आहे. एवढं सामर्थ्य त्या पुंडलिकाचं होतं, लक्षात ठेवा. मग पुंडलिक साधा होता काय? ही भूमिका घ्यावी लागते. त्यामुळे नसे तो सावळा नसे तोची काळा, कालातीत ते रूप तेजसे, विटेच्या अज्ञाना पल्याड तो उभा. म्हणून आपल्यातला अज्ञान घालवा तरच तो भेटणार आहे. आणि ज्ञाना अज्ञाना तोची असे, म्हणजे ज्ञान हे पण त्याचं स्वरूप आहे, अज्ञान हे पण त्याचं स्वरूप आहे. हे कळावं लागेल आपल्याला. म्हणून अज्ञान आहे म्हणून ज्ञानाची ओढ आहे, लक्षात ठेवा. अशांती आहे म्हणून शांती लागते, अंधार आहे म्हणून प्रकाश लागतो. म्हणून प्रत्येकाची त्याची भूमिका आहे. म्हणून अज्ञान ही ईश्वर निर्मित आहे. त्यामुळे जो कोणी अज्ञानी असेल त्यांनी सुद्धा हडबडून गडबडून जाऊ नका, गडबडू नका, असं रामदास स्वामी म्हणतात. काळ पाहो निवर्तावे, सांडावे भयपोटीचे. मग त्यामुळे हे अज्ञान जरूर आहे, परंतु त्याच्यावरती स्वार ज्ञानाने व्हायचंय. आणि अज्ञानाचं एकदा निमित्त करून ज्ञान त्याच्यावर स्वार झालं की अज्ञान ही पळायला लागतं, तेही ज्ञानाबरोबर चालत राहतं. आणि ज्ञानाला कळतं की अरे आता हे मला पण थांबावं लागणार आहे, कारण तो तर माझ्याही पलीकडे आहे. म्हणून दोघेही एकदम जंप आउट होतात आणि त्या मूळ परब्रह्माच्या ज्ञानाच्या पल्याड असणाऱ्या ईश्वराला जाऊन भेटतात. तिथं शिवशक्ती समावेशन होतं, लक्षात ठेवा. तो अमृतानुभव आहे, हे समजावं लागेल आपल्याला. काटा आहे तो अंगावर, आहे की नाही? इतकं वेगळं गणित आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या भूमिकेतून समजून घ्यावा. कधीतरी तर लावाच लागणार ना आपल्याला. म्हणून ते गुह्य वाटतं आपल्याला, पण ते आपल्या आतच दडलेलं आहे. हे सगळं कुठनं सुरुवात केली आपण?
इथनं सुरुवात केली ना, आलो कुठं बघा, कळलं पण नाही आपण कुठे येऊन पोचलो. इतकी सहजता त्याच्या ज्ञान जाणीवेत आहे. म्हणून ज्ञाना ज्ञाना तोची असे, मूळ ते अस्तित्व जाण मूळ सत्य, शांती तची स्थिर तोची असे. म्हणून तो जर स्थिर असेल कुठं तर शांतीतच आहे. म्हणून तो इंद्र एकदा स्थापन केला की समत्व आपोआप तयार होतं, शुद्ध बुद्धी होते आणि त्याचा स्पर्श होतो. परत आपण व्यवहार करू शकतो, परत स्पर्शात जातो, परत व्यवहार करू शकतो आणि काळजी तो करतो. कारण मला आता काहीच नाही आहे ना, मला म्हणजे साधकाला त्या अवस्थेत त्याला कुठलीच अपेक्षा नसते, अशी भूमिका येते. म्हणून शांती त्याची स्थिर तोची असे, विश्व विश्वातीत एक पांडुरंग तोच पुरुषोत्तम आहे. लक्षात ठेवा, विश्व विश्वातीत एक पांडुरंग, सगुण निर्गुण तोची असे. ही विज्ञानमय शक्तीचा हा शोध आहे. लक्षात ठेवा, जो आधुनिक विज्ञानाला कधीच लागत नाही, कारण फाउंडेशनच असं नाहीये. नासाचा जो सुप्रीम आहे त्याला जरी हे विचारलं तरी त्याला सांगता येणार नाही, त्याला ज्ञानेश्वरांचेच पाय धरावे लागणार आहेत. लक्षात. म्हणून हे विज्ञान आहे जे काय दाखवत आहे की विश्व विश्वातीत एक पांडुरंग. अरे क्षर ब्रह्म पण त्याच्यातनं झालंय, अक्षरत्व पण त्याच्यात जाणीवेतलं आहे. आणि होणाऱ्या प्रलयातनं ज्या सुषुप्तीमध्ये ब्रह्मदेव असणार आहे ती पण त्याची स्थिती आहे. आणि त्याच्याही पलीकडे असणारा विश्वातीत परब्रह्म पुरुषोत्तम तो पण तोच आहे. एकला एक सर्वत्र व्यापून आहे आणि कोंदाटून बसलेला आहे, ठसाठस भरलेला आहे. कारण त्याच्याशिवाय तर काहीच नाही आहे. ही विश्वची माझे खरं, ऐसी मती जयाची स्थिर. लक्षात ठेवा, ही स्थिरता यावी लागेल. म्हणून विश्व विश्वातीत एक पांडुरंग, सगुण निर्गुण तोची असे, ब्रह्म साम्राज्य या त्याचेच ऐश्वर्य. आता काय सांगायचं, काय बोलणार ब्रह्म आता याच्या पलीकडे काय बोलणार आहोत आपण. हे त्याचं ऐश्वर्य मौनात जाऊन बघा. त्याच्या ऐश्वर्याच्या खुणा आपण मौनात गेल्याशिवाय आपण अनुभवू शकणार नाही होत कधी. म्हणून ब्रह्म साम्राज्य या त्याचेच ऐश्वर्य स्वरूप योगे अनुभवावे. म्हणून आपल्या स्वरूपाचा अभ्यास करा, त्याचा योग करा. म्हणून आत्मज्ञानापर्यंत पोहोचा. लक्षात, आत्मज्ञान प्राप्ती झाली की विश्वस्वरूपातलं ब्रह्म साम्राज्य आपल्याला कळणार आहे. म्हणून ब्रह्म साम्राज्य त्याचेच ऐश्वर्य स्वरूप योगे अनुभवावे. हा स्वरूप योग खऱ्या अर्थाने समजून घ्यावा लागतो. लक्षात ठेवा, आणि त्याचा अनुभव या भूमिकेशिवाय आपल्याला कधीच घेता येणार नाही. म्हणून स्वतः आत्मज्ञानी झाल्याशिवाय ईश्वराचं ब्रह्म साम्राज्य कसं चालतं, कसं आहे, त्याच्या खुणा पण लक्षात येत नाहीत. लक्षात, त्यामुळे ते ऐश्वर्य समजून घेण्यासाठी हे करायचं का नाही. आपण ईश्वर झालो की ते ऐश्वर्य आपलं आहे या जाणीवेमध्येच आपण असतो. जसं आपण आपलं घर तयार केलं आपल्या मेहनतीने, त्या घरामध्ये आपण असलो की आपण घरातलं ऐश्वर्य पाहत बसतो का. ते माझंच आहे ना, नथिंग. म्हणजे त्यापेक्षा वेगळं असं काही नाही आहे. असं ही जी गणित आहेत ती त्या जाणीवेत गेल्याशिवाय कळणार नाहीत आपल्याला. म्हणून ते म्हणतायत ब्रह्म साम्राज्य या त्याचेच ऐश्वर्य स्वरूप योगे अनुभवावे. म्हणजे त्याच्या स्वरूपात शिरल्याशिवाय हे भेटणार नाही. नाहीतर आपण जर त्याच्यापासून आपल्याला वेगळं मानलं तर ते अनुभवता येत नाही.
म्हणून मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवता, मी तू पण जगन्नाथा, हो एकची तत्वतः. परतत्व जाणती ते संत. देवभक्त असे द्वैत आहे राजा, देवभक्त असे द्वैत, पण अद्वैत्व न खंडिता. दाखवी देव देवेशा, प्रार्थना ही तुला आता, प्रार्थना ही तुला आता. हा संपूर्ण साधनेचा विषय स्वामी स्वरूपानंदांनी किती स्पष्टपणे जीवनात आणायचा हे सांगितले. लक्षात ठेवा, एवढा गहन अर्थ आहे त्या शब्दांच्या पाठीमागे. म्हणून साधन करावे, ज्ञाने उजवावे, सिद्धीसी पावावे गुरुकृपे. म्हणून गुरुकृपे वीण नाही आत्मज्ञान, वावगा तो क्षीण साधनांचा. पण क्षीण हा करावाच लागतो. हे पण सत्य आहे. त्यामुळे आपण जिथं असाल तिथं, जसे असाल तसे, ज्या जाणीवात असाल त्या जाणीवेमध्ये आहे ते सोडून न देता ईश्वराप्रती आपली आत्मशोधाची शक्ती कशी वाढत जाईल हे जरूर बघावं. आणि एकदा का त्याच्या टप्प्यात एक 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 आपण वर हे आत्मशोधायचंय. म्हणून अगोदरचं सोडून शोधता येतं का? नाही शोधता येत. आपण काय आपली पोरं बाळ सोडून करू शकतोय का? नाही ना. मग आहेत ते धरून ठेवा, पण त्यात आपलं परिवर्तन करा, त्याच्यात अडकू नका, असं मला म्हणायचंय. आणि जोपर्यंत हे जमत नाहीये तोपर्यंत गुरु कार्य तन मन धनानी करा. असं बॉटम लाईन मी सांगतोय. कारण मगाशी मी हा विषय खूपच वेगळ्या भूमिकेतनं सांगितला होता, पण आता आपण ईश्वरासाठी त्याचे भक्त म्हणत असू तर गुरु साक्षात परब्रह्म या जाणीवेतनं, त्या तत्वाच्या जाणीवेतनं त्याच्या कार्यामध्ये आपण अक्षरशः उठावे तात्काळ या पद्धतीमध्ये झडझडोनी वाहिला लीग, ये गुरुकृपेच्या कामे लाग, तरी पावसी अव्यंग सोहम भुवने, असं आहे की नाही. तर या कारण शेवटी सोहम पाहिजेच ना आपलं. सोहम शिवाय काय आहे? सोहम मंत्र सोपा असो. तर हा अत्यंत सुंदर असा हा विषय आत्मपाठाचा आपण पूर्ण केलेला आहे. पुढच्या गुरुवारपासून आपण अमृतानुभव सुरू करणार आहोत. सर्वांना ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर यावं. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. सद्गुरुनाथ महाराज की जय.